नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही ई कॉमर्स, वेबसाईट, ऑनलाईन कोर्स, डिजिटल प्रोडक्ट किंवा शॉपिफायवर स्टोअर सुरू करत असाल तर सर्वात मोठा प्रश्न होतो दॅट इज पेमेंट कसं ऍक्सेप्ट करायचं. जसं की UPI, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट हे सगळे पेमेंट एकाच ठिकाणी ऍक्सेप्ट करण्यासाठी तुम्हाला लागतो दॅट इज पेमेंट गेटवे. पण भारतात इतके ऑप्शन आहेत की कोणता गेटवे बेस्ट आहे हे आपल्याला समजत नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तोच मी क्लिअर करणार आहे की विच इज द टॉप 3 पेमेंट गेटवे फॉर ई कॉमर्स. ई कॉमर्ससाठी असे कुठले बेस्ट टॉप पेमेंट गेटवे आहेत ते आपण बघूया आणि त्यांचे चार्जेस आणि त्याचे बेनिफिट्स पण चेक करूया आणि पेमेंट गेटवे सेटअप करण्यासाठी कंप्लीट प्रोसेस कशा पद्धतीने केलं पाहिजे ते पण आपण चेक करूया. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण हे समजून घ्या की पेमेंट गेटवे म्हणजे काय. पेमेंट गेटवे म्हणजे तुमच्या वेबसाईट आणि कस्टमरच्या बँक मधला ब्रिज. जेव्हा कस्टमर ऑनलाईन पेमेंट करतो सर्वात पहिला तो कार्ड किंवा UPI डिटेल्स टाकतो. पेमेंट गेटवे ते सिक्युअर प्रोसेस करतो आणि पैसे तुमच्या मर्चंट अकाउंटमध्ये येतात. दॅट इज युअर करंट अकाउंट. आज भारतात UPI, कार्ड्स, वॉलेट, नेट बँकिंग अशा अनेक पेमेंट्स मेथडला सपोर्ट करणारे गेटवे उपलब्ध आहेत. चला तर आपण बघूया की ई कॉमर्ससाठी कुठला बेस्ट आहे. तर टॉप 3 पेमेंट गेटवे आपण बघणार आहोत. नंबर 1 दॅट इज रेझर पे. सध्या भारतात सर्वात पॉप्युलर पेमेंट गेटवे म्हणजे रेझर पे आहे. त्याचे फीचर्स आपण जाणून घेऊया. जवळपास 100+ पेमेंट मोड्स ते सपोर्ट केले जातात जसं की UPI, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड अँड वॉलेट. शॉपिफायसाठी, वूकॉमर्ससाठी वर्डप्रेस इझी इंटिग्रेशन आरामशीर होतं आणि स्मार्ट चेकआउट सिस्टीम पण आहे. भारतात काही मोठ्या कंपनी सुद्धा या पेमेंट गेटवेचा वापर करतात जसं की IRCTC, झोमॅटो, नायका सुद्धा रेझर पेचा वापर केला जातो. ह्याचे चार्जेस सांगायचं गेलं की साधारणतः 2% पर ट्रान्झॅक्शन ह्याचे फीज असतात. सेटअप कॉस्ट बिलकुल सुद्धा काही नसतं. कम्प्लिटली झिरो मध्ये तुम्ही सेटअप कॉस्ट करू शकता. आता हे बेस्ट कोणासाठी आहे जसं की ज्यांचं स्टार्टअप आहे, ई कॉमर्स ब्रँड ते लॉन्च केलेले आहेत किंवा ज्यांना ऑनलाईन कोर्स पद्धतीने काहीतरी सेल करायचं असेल तर हा बेस्ट राहील. नंबर 2 दॅट इज कॅश फ्री पेमेंट. कॅश फ्री हा दुसरा पॉवरफुल पेमेंट गेटवे आहे. ह्याचे पण आपण फीचर समजून घेऊया. यामध्ये सुद्धा जवळपास 180+ पेमेंट मेथड्स तुम्ही ऍक्सेप्ट करू शकता. इन्स्टंट सेटलमेंट ऑप्शन तुम्हाला भेटतं. हाय पेइंग सक्सेस रेट सुद्धा यामध्ये आहे आणि सबस्क्रिप्शन पेमेंट सुद्धा यामध्ये तुम्हाला भेटतात. या 24/7 सेटलमेंट ऑप्शन मिळतो. त्यामुळे बिझनेस कॅश फ्लो चांगला राहतो. म्हणजे विदिन 1 डे मध्ये तुमच्या करंट अकाउंटमध्ये पैसे जमा होतात. ह्याचा बेस्ट यूज सांगायचं गेलं तर इट इज व्हेरी गुड फॉर सॅस कंपनीज. ई कॉमर्स स्टोअरसाठी हा चांगला राहू शकतो. मार्केट प्लेसेस अशा ठिकाणी हा यूज होऊन जातो. नंबर 3 दॅट इज पेयू पेमेंट गेटवे. पेयू हा भारतातील जुना आणि ट्रस्टेड पेमेंट गेटवे आहे. त्याचे पण काय फीचर्स आपण समजून घेऊया. हा पण इंटिग्रेशन खूप सिंपल पद्धतीने तुम्हाला करता येतं. रिकरिंग पेमेंट खूप इझी होऊन जातात. हाय ट्रान्झॅक्शनल स्टॅबिलिटी आहे आणि ऑल्सो इंटरनॅशनल पेमेंटला सुद्धा हा सपोर्ट करतो. हे कोणासाठी चांगलं राहील दॅट इज लार्ज ई कॉमर्स ब्रँड्स, सबस्क्रिप्शन प्लॅटफॉर्म्स आणि इंटरनॅशनल बिझनेससाठी हा बेस्ट राहू शकतो. पेमेंट गेटवे कसा सुरू करायचा ह्याचं प्रोसेस खूप सिंपल आहे. नंबर 1 तुम्हाला पेमेंट गेटवेच्या वेबसाईटवर जाऊन साइन अप करावं लागतं. फॉर एक्झाम्पल रेझर पे, कॅश फ्री किंवा पेयू. तेथे मर्चंट अकाउंट तुम्हाला क्रिएट करावं लागतं. स्टेप 2 मध्ये तुम्हाला बिझनेस डिटेल विचारतात. तिथे तुम्हाला काही प्रश्नाची उत्तर द्यायचे. खाली दिलेल्या सगळ्या डिटेल्स मध्ये द्यावे लागतील जसं की बिझनेस नेम, वेबसाईट लिंक, बँक डिटेल्स, शक्यतो करंट अकाउंट तिथं लागतं अँड कॉन्टॅक्ट डिटेल्स. स्टेप 3 KYC डॉक्युमेंट अपलोड करावं लागतं. जसं की पेमेंट गेटवे अप्रूव्हसाठी काय डॉक्युमेंट तुम्हाला लागतात. फॉर एक्झाम्पल पॅन कार्ड, आधार कार्ड, GST नंबर, बँक प्रूफ किंवा कॅन्सल चेक लागतं. त्यात वेबसाईट डिटेल्स सुद्धा विचारले जातात. जेणेकरून काय की पेमेंट गेटवेची जी कंपनी आहे ते व्हेरीफाय करते की तुमचा बिझनेस किती व्हॅलिड आहे. हे डॉक्युमेंट्स RBI KYC नुसार व्हेरीफाय केले जातात. स्टेप 4 दॅट इज इंटिग्रेशन. हे सगळं प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला अप्रुव्हल भेटतं आणि त्या अप्रुव्हल भेटल्यानंतर तुम्ही पेमेंट गेटवे इंटिग्रेट करू शकता जसं की शॉपिफाय, वूकॉमर्स, वर्डप्रेस सारख्या वेबसाईटनी. इंटिग्रेशन जो आहे ते API किंवा प्लगइन्सद्वारे हा करता येतो. आता आपण हे बघूया की पेमेंट गेटवे निवडताना काय लक्षात ठेवलं पाहिजे. कुठल्याही पेमेंट गेटवे निवडताना या 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या. नंबर 1 त्यांचे ट्रान्झॅक्शन चार्जेस किती आहेत, सेटलमेंट टाइम किती घेतात ते, पेमेंट सक्सेस रेट काय आहे, इंटिग्रेशन सपोर्ट देतात का ते, शेवटी आणि सर्वात महत्त्वाचं दॅट इज कस्टमर सपोर्ट. जर तुम्ही ई कॉमर्स बिझनेस सुरू करत असाल तर माझा पर्सनल रिकमेंडेशन आहे यू कॅन स्टार्ट विथ अ बिगिनर असाल तर रेझर पे इज द बेस्ट वन. भले 2% चार्जेस घेत असेल तर काही हरकत नाही, पण खूप स्मूथली तुमचं ट्रान्झॅक्शन होतात. फास्ट सेटलमेंटसाठी कॅश फ्री हा एक चांगला ऑप्शन आहे आणि लार्ज बिझनेस असेल तर पेयू साठी तुम्ही नक्की जाऊ शकता. योग्य पेमेंट गेटवे निवडला तर तुमचे चेकआउट कन्व्हर्जन रेट 20 to 30% पर्यंत वाढू शकतो. जर तुम्हाला ई कॉमर्स, वेबसाईट, डिजिटल मार्केटिंग किंवा ऑनलाईन शिकायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तुम्ही नक्की चेक करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही अशा सोप्या भाषेमध्ये डिजिटल मार्केटिंगचे काय कन्सेप्ट क्लिअर करत असतो. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.